नमस्कार मित्रांनो, यशस्वी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून आम्ही रोज जी के आणि जी एसचे 20 प्रश्न घेणार आहोत, जे आगामी येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिल्या अणुभट्टीचे नाव काय होते? तर या अणुभट्टीचे नाव काय आहे? अप्सरा अणुभट्टी. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कोयना जलविद्युत प्रकल्प. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता? तर सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा हा गडचिरोली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पॅसिफिक महासागर. तर जगात एकूण 5 महासागर मानले जातात मित्रांनो, त्याच्यापैकी पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे. त्याच्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे, इजिप्त हा देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर इजिप्त हा देश नाईल नदीची देणगी म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सातवा प्रश्न, रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर रणथंबोर हे कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यातील हे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आहे. त्याच्यानंतर आठवा प्रश्न, अस्तंबा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे नंदुरबार जिल्ह्यातील डोंगर आहे. त्याच्यानंतर नववा प्रश्न आहे, खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सांगली या जिल्ह्यातील पठार आहे खानापूर पठार. त्याच्यानंतर 10वा प्रश्न आहे, दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 86% भाग दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा व्यापलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 11वा प्रश्न, कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ते 2 शहरे आहेत सातारा व रत्नागिरी, या 2 शहरांना कुंभार्ली घाट जोडतो. त्याच्यानंतर 12वा प्रश्न आहे, फ्रेंडशिप गार्डन कोणत्या शहरात आहे? तर हे फ्रेंडशिप गार्डन हे भिलाई या शहरात आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 13वा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 14वा प्रश्न आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्यास काय म्हणतात? म्हणजे त्या जागेस काय म्हणतात? तर त्या जागेस म्हणतात भूकंप नाभी. लक्षात ठेवा मित्रांनो. व्हिडिओचा कंटेंट आवडल्यास आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो. तर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा आहे महाराष्ट्रातील रत्नागिरी, ज्याला 237 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याच्यानंतर 16वा प्रश्न आहे, उजनी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर उजनी धरण हे भीमा नदीवर बांधण्यात आलेले आहे, जे पुणे जिल्ह्यात भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 17वा प्रश्न, पारस हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा प्रकल्प आहे अकोला या जिल्ह्यात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 18वा, तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? तर तपकिरी क्रांती ही चामडे उत्पादन याशी संबंधित असलेली क्रांती आहे.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 19वा. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. त्याच्यानंतर 20वा आणि शेवटचा प्रश्न आहे राष्ट्रीय सुरक्षा समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती हे राष्ट्रीय सुरक्षा समितीचे अध्यक्ष असतात. त्याच्यानंतर माहिती आवडल्यास मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ रोज आपल्याला पाहायला भेटते. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून असे चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल.